सो हॅलो गाईज, तर मला आज अशी एक माझी वस्तू भेटली जुनी. सो दिस इज आय डमी. आज मी याच्यावर आय मेकअप करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार पण आहे कसा मेकअप करणार आहे काय. तर हे मी माझ्या मेकअपच्या प्रॅक्टिससाठी घेतलं होतं. याच्यावर मी आय मेकअपची प्रॅक्टिस करायची. सो मी तुम्हाला आज याच्यावर आय मेकअप करून दाखवते. आधी मी तुम्हाला दाखवते मी कोणत्या कोणत्या आय पॅलेट्स यूज करते, मीन्स आय शेड्स. सो हे पहिलं आय पॅलेट आहे ज्याच्यात सगळे न्यूड शेड्स आहेत. ज्यांना जास्त हेवी आय मेकअप नको असतो त्यांच्यासाठी मी हे वाला पॅलेट यूज करते. याच्यात एकदम न्यूड कलर्स आहेत आणि हायलायटर पण आहे. आणि सेकंड म्हणजे हे माझं मेन आय पॅलेट आहे. याच्यात ऑल शेड्स आहेत, म्हणजे क्लायंट्सला त्यांच्या आउटफिटवर मॅचिंग आय आय मेकअप हवा असतो, त्यामुळे मग त्याच्यासाठी मी हे पॅलेट यूज करते. याच्यात सगळे शेड्स आहेत. आणि हे ग्लिटर पॅलेट आहे, म्हणजे जर हेवी आय मेकअप हवा असेल आणि त्यासाठी एकदम हेवी ग्लिटर्स हवे असतील, सो मी हे ग्लिटर्स यूज करते सगळे त्यासाठी. हे 3 आय पॅलेट्स मी यूज करते आय मेकअप करण्यासाठी. तर आपण आता ह्या डमीवर आय मेकअप स्टार्ट करू. आणि मी आज याच्यावर कट क्रीज आय मेकअप करणार आहे. सो तुम्ही बघा कसं आहे काय. सो फर्स्ट मी ह्या डमीवर आधी बेस करून घेणार आहे, जो आपण आय मेकअपच्या आधी करतोच. सो काही लोक कन्सिलर यूज करतात, काही डायरेक्ट फाउंडेशन यूज करतात, बट मी आईचा बेस फक्त कन्सिलरनेच करते. सो माझ्याकडे हे कन्सिलर पॅलेट आहे. एवढे शेड्स आहेत माझ्याकडे कन्सिलरचे. सो मी याच्यातला स्किन टोन नुसारच यूज करते, बट मी आता डमीला हा FS27 शेड यूज करणार आहे, दिस वन. आणि ऑरेंज शेड कशासाठी यूज करतात हे माहितीच असेल सगळ्यांना. त्याचं ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंट करून सांगा की ऑरेंज शेड का यूज होतं मेकअपमध्ये. हे माझे ब्रश आहेत मेकअपसाठी जेवढे यूज करते. आय मेकअपला सगळेच नाही यूज करत. मेन ब्रश दिस वन, 4. सो हे 4 ब्रश आहेत जे मी मोस्टली आय मेकअपसाठी यूज करते, बट हे सगळेच नाही यूज करत. त्याच्यात कधी 2 करते, कधी 3 ब्रश असं यूज करते मी, सगळेच नाही. कारण मेकअप करताना खूप घाई असते, क्लायंटला घाई असते, टायमिंगवर मेकअप कम्प्लीट करून द्यायचं असतं, त्यामुळे जेवढं फास्ट करता येईल जसं करता येईल तसं मी मेकअप करते पटपट. फर्स्ट मी हे प्रायमर यूज करणार आहे डमीच्या आईजला, आणि आईजच्या थोडं साईडने पण लावून घेणार आहे, कारण आपण नोजचा पण मेकअप करणार आहे, नोज कटिंगचा. सो मी सगळीकडे आधी प्रायमर लावून घेते. सो मी इथं आता आयब्रो फिल करून घेतले आणि आता मी कन्सिलरनी आयब्रोजला व्यवस्थित शेप देणार आहे. सो मी इथं आयब्रोज फिल करून घेतले आहेत. आता मी बेस करणार आहे आईजला. सो दिस इज लूज पावडर. ही आपण जेव्हा बेस कम्प्लीट करतो तेव्हा बेसवर अप्लाय करायची असते सेट होण्यासाठी, पण मी आईजवर नाही अप्लाय करत, कारण आय शॅडो जे आपण यूज करतो ते व्यवस्थित आपल्या आईजवर बसत नाही, त्यामुळे मी हे आईजला तर यूज नाही करत. बट फेसला जेव्हा आपण बेस करतो पूर्ण, तेव्हा मी हे लूज पावडर यूज करते बेस सेट होण्यासाठी. तर आपण आता आय मेकअप स्टार्ट करू. फर्स्ट ऑफ ऑल आपण एक न्यूट्रल बेस शेड यूज करणार आहे आय लाईनसाठी. सो मी हा शेड घेणार आहे, दिस शेड, फॉर आपल्या आय लीडसाठी, मीन्स जी ही लाईन दिसते तुम्हाला आईजची, सो आपण तिथे हा शेड अप्लाय करणार आहे. आपल्याला न्यूट्रल बेस शेड हवा आहे, म्हणजे आपण तिथे आपण एखादा पण डार्क शेड अप्लाय नाही करायचा आधी. फर्स्ट आपण हे जे शेड दिसते तुम्ही हा यूज करू शकता, हा यूज करू शकता, जे आपले बेस रिलेटेड शेड आहेत ते आपण इथे यूज करू शकतो. सो मी हा न्यूट्रल बेस शेड घेतला आहे, तुम्हाला दिसू शकतो. तर मी हा आय लीडवर पूर्ण मर्ज करणार आहे. सो आपण इथून एवढ्या आईजवर आपण आय लीडवर आपण हा शेड मर्ज करणार आहे.
इथे आपण कोणताही डार्क शेड नाही यूज करणार. आपण जो बेस रिलेटेड शेड आहेत, तोच शेड आपण यूज करू शकतो. मग ह्यानंतर तुम्ही डार्क शेड वगैरे यूज करायचा असेल तर करू शकता. सो आय लिडवर मी हा शेड अप्लाय करून घेतलाय. तर मी एका आईजवर पूर्ण मेकअप करून घेते, आय मेकअप, आणि मग तुम्हाला स्टेप बाय स्टेप ह्या दुसऱ्या आईजवर करून दाखवते. सो भेटू आपण डायरेक्ट हा मेकअप झाल्यावर. सो मी एका आईजवर आय मेकअप करून घेतलाय. तुम्हाला कसा वाटतो हे नक्की सांगा. आणि आता मी हा सेम मेकअप ह्या आईजवर करणार आहे. सो बघा तुम्ही शेवटपर्यंत. आणि मी लॅशेस लावणार होते, बट माझ्याकडे लॅशेसचा ग्लू संपलाय, त्यामुळे मी लावले नाही. नाहीतर लॅशेस लावल्यावर अजून छान लुक येतो आईजचा. सो असा दिसतोय एका आईजचा मेकअप. आपण आता ह्या आईजवर करूया. फर्स्ट ऑफ ऑल बेस झाल्यानंतर मी बेस न्यूट्रल शेड घेणार आहे. म्हणजे जो आपण बेस करतो त्याच रिलेटेड आपण आय मेकअपचा शेड घ्यायचा, आय शॅडोचा शेड घ्यायचा. सो मी हा शेड घेणार आहे आणि जो आय लिडवर आपण तो अप्लाय करायचा आहे. फक्त इथे नाही अप्लाय करायचा, ओनली ऑन धिस आय लिडवर आपण तो हा शेड अप्लाय करून घ्यायचा, व्यवस्थित मर्ज करायचा. ओके, तर मी आता हा शेड घेतेय. मी आता फर्स्ट आय न्यूट्रल शेड अप्लाय करून घेतलाय. त्यानंतर मी घेणार लाईट पिंक शेड. सो मी हा शेड घेतलाय आता, जो मी आय वर अप्लाय करणार आहे. फर्स्ट तो शेड मी असं टॅप करून घेते, म्हणजे जो एक्स्ट्रा आय शॅडो शेड आलेला असतो ब्रशवर तो निघून जातो, म्हणजे इथे पडत नाही कुठे साईडलाच. सो मी आधी इथे टॅप करणार आणि देन आईजवर. त्यानंतर मी डार्क पिंक शेड घेणार आहे. म्हणजे पिंकचे जे शेड असतात त्याच्यात तुम्हाला जो डार्क शेड वाटेल तो तुम्ही घेऊ शकता. सो मी हा घेतलाय नॉर्मल, टॅप करून घेतला आणि तो फक्त कॉर्नरला मी लावणार आहे आईसच्या. तर आपण इथे डार्क शेड अप्लाय करून घेतल्यानंतर आपण कन्सिलर घेणार आहे. मी D5 यूज करते त्यासाठी. आणि बरोबर आपण जी लीड लाईन आहे त्या लीड लाईनच्या कॉर्नर पासून, इथून आईसच्या आपण कॉर्नर पासून बरोबर हाफ सर्कल मध्ये कन्सिलर अप्लाय करून घेणार. आपण कन्सिलरचा फक्त एक डॉट इथे इथे लावून आपण कस्टमरला फक्त समोर बघायला लावायचं किंवा वरती बघायला लावायचं, म्हणजे कन्सिलर बरोबर इथे टच होतं आणि ती आपण लाईन कन्सिडर करू शकतो कट क्रीज आय मेकअपसाठी. मग ते त्या लाईन पासून तुम्ही हाफ साईडला तुम्ही कन्सिलर अप्लाय करू शकतात. पूर्ण आईजला नाही अप्लाय करायचंय, ओनली दिस हाफ साईड. इथून ते इथपर्यंत जिथं तुमचा आयबॉल असतो तिथपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता, किंवा तुम्ही फक्त तुमच्या आयबॉल वरती पण अप्लाय करू शकतात, मीन्स ओनली दिस साईड. ओके, अप्लाय करून घेतलाय. आणि त्यानंतर आपण जो शेड घेतला होता, हा जो डार्क शेड आहे, नॉर्मल आपण ब्रशवर घेणार, टॅप करणार आणि इथे जस्ट मर्ज करायचं, ओनली मर्ज करायचं. कारण इथली लाईन, कन्सिलरची इथली लाईन दिसायला नको म्हणून आपण फक्त तो शेड घेऊन इथे मर्ज करणार व्यवस्थित. मी मर्ज करून घेतले आणि तुम्ही बघू शकता इथे कन्सिलरची लाईन दिसत नाहीये, जो आपण वरतून बेस लावलाय त्याची. मग त्यानंतर एवढ्या एरियामध्ये आपण ग्लिटर लावून घेणार व्यवस्थित. ग्लिटरमध्ये मी हा शेड यूज केलाय. मी ब्रश पेक्षा जास्त हाताचा यूज करते ग्लिटर लावण्यासाठी. असं चांगलं ग्लिटर लागतं, अप्लाय करायला पण इझी जातं. अप्लाय करून घेतलंय आणि परत एकदा मी हा शेड घेणार, जो पिंक शेड मी यूज केलाय. तो पिंक शेड घेऊन नॉर्मल लाईनच्या इथे मर्ज करणार, की अशी लाईन दिसायला नको, मर्ज आय मेकअप दिसायला पाहिजे तो पूर्ण. तर एवढं झालं, तुम्ही व्यवस्थित आईजची डिटेलिंग करून घ्यायची, म्हणजे लाईन्स वगैरे कुठे व्यवस्थित कन्सिलरने सगळं करून घ्यायचंय. नंतर मी लायनर लावून घेणार आहे. इथे मी लायनर आणि काजळचं काम करून घेतलंय. आईजला थोडं 3D मेकअप लुक हवा असेल
तर तुम्ही अंडर आईज म्हणजे इथे नॉर्मल ज्या शेडचा तुम्ही आय मेकअप केलाय त्याच्यातला एक शेड घ्यायचा नॉर्मल, एकदम कमी घ्यायचा, छोटा ब्रश यूज करायचा त्यासाठी, असं एवढा असेल तरी. आणि तुम्ही अंडर आईजला बरोबर असं एवढ्या भागात तो लावून घ्यायचा आणि त्याला थोडंसं ग्लिटर लावायचं. त्यामुळे तुमच्या आईजला 3D मेकअप लुक येतो. पिंक शेड घेतलाय नॉर्मल, तुम्ही इथे लावून घेते असं. त्यानंतर माझ्याकडे हे ग्लिटर आयलाइनर आहे गोल्डमध्ये, तर ते मी इथे लीड लाईनला लावून घेणार आहे आईजच्या, त्यामुळे असा लुक येईल आईजला मस्त. तुम्ही बघू शकता इथे मी लावलंय. सो मी आता इथे पण लावून घेते दुसऱ्या आईजला. मी बरोबर कुठे लावणार जिथे आपण कन्सिलरने म्हणजे कन्सिलर बेस लावला होता बरोबर त्या लाईनवर मी हे ग्लिटर लावणार आहे, थोडा अजून चांगला लुक येण्यासाठी आईजला. मी आता इथे नोज कटिंग करून घेतली आहे, नोजला शेप दिलाय आणि त्यावर मी हायलायटर लावणार आहे. चेंजेस तुम्हाला दिसत असतील हायलायटर लावल्यानंतर काय. आणि हायलायटर आपण आयब्रोजच्या इथे पण यूज करायचं कॉर्नरला. आय मेकअप कम्प्लीट झालाय, फायनल लुक आहे हा आय मेकअपचा. फ्लॅश असता तर अजून छान दिसला असता.